पाच अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे। विजय करंजकर, निवृत्ती अरिंगळे, जेपी गावित, हरिश्चंद्र चव्हाण, अनिल जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। आधी या पाचही अपक्ष उमेदवारांनी बंडखोरी केली होती, त्यामुळे महायुती आणि मवियाच्या उमेदवारांना धडकी भरली होती। मात्र आता या मतदारसंघात मुख्य उमेदवारांमध्ये लढत होणार आहे। ईशान्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील घाटकोपर मधील एका सोसायटीत पुन्हा एकदा गुजराती आणि मराठी असा वाद झालाय। महाविकास आघाडी उमेदवार संजय दिना पाटील यांचे प्रचार पत्रक वाटण्यासाठी इमारतीत जाऊ पाहणाऱ्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांना येथील गुजराती रहिवाशांनी मज्जाव केला। यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते एकमेकात भिडले। उज्ज्वल निकम यांच्या प्रचारादरम्यान राडा झाला। कार्यकर्त्यांनी गद्दार हिणवल्यानं हा राडा झाला। दरम्यान खारदांडामधील भाजपाच्या रॅलीत त्यामुळे काही काळ गोंधळ झाला होता। नाशिकच्या लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। शांतिगिरी महाराज हे नाशिकमधून अपक्ष उमेदवार आहेत। शांतिगिरी महाराजांनी महायुतीने मला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे। त्यामुळे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना विजयासाठी अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत। राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार पैशाचं वाटप करीत असल्याचे निदर्शनास येताच आमदार राजन साळवी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत तक्रार दाखल केली आहे। त्यामुळे राज्याचं लक्ष लागलेल्या या मतदारसंघातील निवडणुकीवर आता आयोगाची सुद्धा करडी नजर राहिली असून हे प्रकरण समोर येत आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदानाला केवळ एक दिवस शिल्लक असताना भाजपाचे नेते निलेश राणे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विनायक राऊत यांच्यात ट्विटर वॉर रंगला आहे। विनायक राऊत एका ठेकेदाराला धमकावत असल्याचं कथित ऑडिओ क्लिप निलेश राणे यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट केली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान होणार आहे। यासाठी प्रशासन सज्ज झालं असून या मतदारसंघात 1940 मतदान केंद्र आहेत, तर 14,38,471 मतदार मतदान करणार आहेत। या मतदारांमध्ये 13,763 मतदान पहिल्यांदाच मतदान करतील। बारामती मतदारसंघातील भोरमध्ये दुर्गम भागात मतदान केंद्र असल्यानं मतदान केंद्रावरील पथकाला शिडीच्या सहाय्याने चढून जावं लागणार आहे। भोर विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वात उंचावरील म्हणजे 4,505 फुटावरील दुर्गम भागातील रायरेश्वर या मतदान केंद्राच्या पथकासाठी साहित्य वितरणास सुरुवात झाली आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। लोकसभा मतदारसंघातील 2,139 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया होणार आहे। त्या अनुषंगाने निवडणूक विभाग तयारीला लागलाय। मतदान केंद्रावर पूर्वतयारी करण्यात येते आहे। माढा लोकसभा मतदारसंघासाठी आता मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे। मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। यासाठी माढा लोकसभा मतदारसंघात 19,96,100 इतके मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय मुख्य निवडणूक निरीक्षक पूर्णचंद्र किशन यांनी शहरातील नगावबारी परिसरातील धान्य गोडाऊनला स्ट्रॉंग रूमला भेट दिली। यावेळेस ईव्हीएम मशीनच्या जागेची पाहणी केली असून मतमोजणीच्या ठिकाणाची देखील निरीक्षकांकडून सुरक्षेचा आढावा घेतला जातोय, पाहणी केली गेली आहे। कसबला फाशी शिक्षा देण्याचं काम तालुका लेवलच्या वकिलांना सुद्धा केलं असतं। उज्ज्वल निकमांनी बडेजाव मिरवण्याचं कारण नाही, कसबला फाशी शिक्षा झाली तेव्हाच विलासराव देशमुखांनी उज्ज्वल निकमांचा श्रेय लाटण्याचा स्वभाव ओळखला होता असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। फडणवीसांनी याला उत्तर देत वडेट्टीवारांना सुनावलंय।
वडेट्टीवारांच्या तोंडी पाकड्यांची भाषा असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. गद्दारांना निष्ठा काय असते हे शिकवण्याची नाही तर दाखवण्याची वेळ आली आहे. मला खात्री आहे की राजन विचारे यांचा विजय तर होणार आहेच, पण राजन विचारेंचा विजय गद्दारांचं डिपॉझिट जप्त करणारा असावा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. फक्त गोंधळून जाऊ नका, धनुष्यबाण चोरांच्या हातात आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलं. पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होतीये. मात्र बीड जिल्ह्यात यंदाच्या निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असा सामना रंगल्याचं सुद्धा दिसतंय. त्यामुळे प्रचार सभेत बोलताना उमेदवारांकडूनही मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होत आहे. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी पाटोदा या ठिकाणी प्रचार सभा घेतली असून या प्रचार सभेत बोलताना आपण देखील कायद्यानं मिळणारा मराठा आरक्षणाच्या बाजूने असल्याचं त्यांनी म्हटलंय. सदाभाऊ खोत यांनी मवियावर टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर मवियाला कसाबाचं कौतुक फार करते असं त्यांनी म्हटलंय. मविया भरकटली आहे असं सुद्धा सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलंय. राज ठाकरे मोठ्या मनाचा माणूस आहे. मनसे कार्यकर्ते जोमानं कामाला लागलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनसेचं कौतुक केलंय. आमदार जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी राजकारणाचं वाटोळं केलं. आव्हाडांनी अशी टीका केली आहे.